जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबुधाची उजळणी पाहताना देहांत निरूपणाच्या शेवटी आलो. सद्गुरूंची आवश्यकता, सद्गुरूंचं स्थान, सद्गुरू भजन म्हणजे काय, याच क्षणी याच जन्मी नरदेहामध्ये कल्याण करून घ्यायचं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अर्थ आत्तापर्यंत आपण निरूपणात पाहिला. समर्थ या परमार्थाचं जन्मस्थान असं सद्गुरू भजनाचं वर्णन करतात. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात बाणी. योगी कालच्या निरूपणात शेवटी आपण पाहिली आणि आता पुढच्या विषयाकडे वळूया. समर्थ पुन्हा आग्रह धरायला लागले. देह मिथ्या जाणोनी जीवे याचे सार्थकची करावे, भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता. जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करुनी. म्हणून सद्गुरू भजन जयासी घडे तोची धन्य, सद्गुरू विण समाधान आणिक नाही. आपल्या समाधानाच्या जागा वेगवेगळ्या असतात. जसजसा विषय तशा समाधानाच्या जागा वेगवेगळ्या. एक कुठेतरी समाधान आपण कधीही पाहू शकत नाही. पहा, भूक लागल्यावर जसं आपल्याला अन्नामध्ये समाधान मिळतं, तसंच आपल्याला चित्रपट पाहूनही क्षणिक समाधान मिळतं, गाणं ऐकूनही मिळतं, चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊन मिळतं. पण कायमचे आपण समाधानी होऊ शकत नाही. सद्गुरू आपल्याला शिकवतात की अंतर्मुखतेमध्ये कायमच्या समाधानाचा मार्ग आहे. सुरुवातीला हे आपल्याला पटत नाही, पटायला जड जातं, कारण सवय बाहेरच बघायची आहे ना. जसं आपण नाम, ध्यान इत्यादी साधनांमध्ये स्थिर व्हायला लागतो, तसं आपल्याला कळायला लागतं की इथे खरं समाधान आहे, बाहेर खोटं समाधान आहे. जसं पदार्थ ही खाण्याची गोष्ट आहे, नुसती चित्रे आणि पाककृती बघून पदार्थ कळणार नाही, शेवटी तो तोंडातच घालावा लागेल. तसं परमार्थाच्या बाबतीत आहे. प्रत्यक्ष साधना करून हे आतलं समाधान अनुभवावं लागेल. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, की प्रेम आल्यानंतर मी नाम घेईन असं म्हणणं वेडेपणाचं आहे. आधी नाम घे, मग प्रेम आपोआप येईल, हा श्री महाराजांचा आग्रह. तसंच परमार्थाच्या बाबतीत आहे. सद्गुरू विण समाधान आणिक नाही म्हणजे आधी सद्गुरूंना शरण जावं लागेल. सद्गुरू जे सांगतात ते ऐकावं लागेल, त्याप्रमाणे साधना करावी लागेल, तर तिथं समाधान आहे हे आपल्या लक्षात येईल. समर्थांचा हा सद्गुरूंबद्दलचा आग्रह अत्यंत स्पष्ट आहे, परखड आहे आणि तीव्र आहे. असं पहा, समाधानाची जागा, खरी जागा बरं का, ही आपल्या आंतर इंद्रियांच्या पलीकडची आहे. आपली आंतर इंद्रिये वरवर आहेत. मनामध्ये आपल्याला समाधानाचा भास होतो, बुद्धीमध्ये आपल्याला समाधानाचा भास होतो. जो आत्मा आहे तिथं खरं समाधान आहे. जेव्हा सद्गुरू असत नाहीत, तेव्हा आपण आपलंच मन, आपलीच बुद्धी वापरून इंद्रियांच्या पलीकडचं असलेलं समाधान मिळवायचा प्रयत्न करतो, जे की आपल्याला मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरूंनीच हात द्यावा लागतो. एक साधं उदाहरण आपण पूर्वी पाहिले, जे परमपूज्य बेलसरे महाराजांच्या बोलण्यात यायचं, की श्री महाराजांनी नाम दिलं तर ही जाणीव राहते की नाम त्यांनी दिलेलं आहे, आपण घेत नाही आहे. मग त्यांना आवडतं म्हणून आपण नाम घेतो आणि अभिमान सहजच बाजूला राहतो. अशाच प्रकारे जर सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये आपण असू, तर आपल्याला ही सूक्ष्म जाणीवच राहते की इथे आपण नाही आहोत. त्यांनी साधना दिली आहे म्हणून ही साधना आपण करू शकतो, त्यांच्या कृपेनंही घडत आहे, हा भाव आपोआपच तिथं येतो आणि आपला अभिमान लांब राहतो. म्हणून समर्थ पुन्हा आग्रह धरतात की हा देह मिथ्या आहे, यात येणारे अनुभव खोटे आहेत, हा देह टिकणार नाही, बदलत जाईल हे लक्षात घेऊन आत्ता देहामध्ये जी जाणीव आहे त्या जाणीवेचं सार्थक केलं पाहिजे. असं पहा, आपली इंद्रिय बदलतील, इंद्रियांचे अनुभव बदलतील, पण आत असलेली जिवंतपणाची जाणीव समानत्वानं व्यापून असते. पहा,
एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जसं वाटतं की आपण जिवंत आहोत, तसंच तरुणालाही वाटतं. त्या वाटण्यामध्ये काही फरक असत नाही. इंद्रिये मात्र थकत जातात, बदलत जातात. तर जोपर्यंत हे जिवंतपण आपल्यात आहे, ही जाणीव आपल्यात आहे की आपण आहे, तोपर्यंत त्या जाणीवेपर्यंत खोल शिरणं आवश्यक आहे, आपल्या शुद्ध अस्तित्वापर्यंत. तर आपल्या असण्याचं सार्थक होईल. समर्थ म्हणतायत, भजन भावे तोष भावे चित्त सद्गुरूचे. आपण साधना केली की सद्गुरूंना आनंद होतो. श्री महाराजांनी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे. श्री महाराज म्हणतात, तुम्ही नाम घ्यायला लागला की तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं मला होतं. समर्थही तेच सांगतायत की तुमच्या साधनेत तुम्ही राहा, प्रामाणिकपणे राहा. तसं राहून सद्गुरूंना आनंद द्या. इतकं सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणाले, सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा सेवट, येथे सांगितले पष्ट सद्गुरू भजन. परमपूज्य बेलसरे महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, अशा रीतीने परमार्थाचा सिद्धांत आणि व्यवहार स्पष्ट करणारे 70 समास सांगून झाल्यावर अंतर्मुख शिरोमणी श्री समर्थांना आता ग्रंथ सांगणे पुरे असे वाटले. या कारणाने ग्रंथ पूर्ण झाल्याची भाषा या समासाच्या शेवटी आढळते. श्री समर्थ इथेच थांबले नाहीत, हे सर्वांचे महत्भाग्यच समजावे. अतिशय प्रेमळपणे परमपूज्य बेलसरे महाराजांनी या ओवीचं वर्णन केलंय. समर्थ म्हणायला लागले, आता ग्रंथाचा शेवटच आला. सद्गुरू भजन आता स्पष्टपणे सांगून झालेलं आहे. खरंच आहे, साधकानं कसं राहिलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, सद्गुरूंची कशी आवश्यकता आहे, तिथं नेमकं काय आपण केलं पाहिजे, सद्गुरूंपाशी साधकानं कसं राहिलं पाहिजे, अशा अनेक प्रकारांनी समर्थांनी परमार्थ सांगितला. आणि मग ते म्हणायला लागले की आता ग्रंथाचा शेवट आला. सद्गुरू भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही, जयास न म्हणे तेही अवलोकावी गुरुगीता. हे पटत नसेल तर त्यानं गुरुगीता पाहावी असं समर्थ म्हणतायत. सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू श्लोक असेल, ब्रह्मानंदम परमसुखदम श्लोक असेल, अखंड मंडलाकारम हा श्लोक असेल, सगळे गुरुगीतेतील श्लोक आहेत. प्रत्यक्ष भगवान शंकर पार्वतीला सद्गुरूंचं महात्म्य समजावून सांगतायत असा तो अलौकिक ग्रंथ. सद्गुरूंशिवाय काहीही अशक्य आहे हे पटत नसेल तर समर्थ म्हणतात, तो ग्रंथ पहा. तेथे निरोपिले बरवे पार्वती प्रती सदाशिवे, या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे. जो या ग्रंथींचा विवेक विवंचूनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. आता समर्थ म्हणालेत ना, ग्रंथाचा शेवट आला. मग त्याच भाषेमध्ये ते बोलतायत की या ग्रंथाला जो अभ्यासेल, याचं जो मनन करेल, चिंतन करेल, त्याच्या हे लक्षात येईल की आत्मज्ञानाव्यतिरिक्त इथं काहीही सांगितलेलं नाही. निश्चय आत्मज्ञानाचा. नेमकं आत्मज्ञान म्हणजे काय, त्यातील आत्मा म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय, ते कसं प्राप्त करायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा, कुठं ते मिळतं, या सगळ्याचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे समर्थ आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगतायत की साधक जर तुम्ही असाल तर या ग्रंथाव्यतिरिक्त आणि कुठं जाण्याची गरजही नाही. इतका सगळा विषय या ग्रंथात आलेला आहे. जे ग्रंथी बोलिले अद्वैत, तो म्हणू नये प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी. अर्थातच आत्मज्ञानाचा विषय म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान, म्हणजे हा अद्वैत ग्रंथच आहे. त्यामुळं या अद्वैत ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते मराठीत जरी असलं तरी त्याला कमी समजू नये. आपण पूर्वीही पाहिले की समर्थांचा तो काळच असा आहे की संस्कृत म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे जे काही श्रेष्ठ असेल ते संस्कृत भाषेतच असेल असा एक समज होता. पण इतरही भाषा त्या काळी देशामध्ये अस्तित्वात होत्या, तशीच ही मराठी भाषा. म्हणून समर्थ म्हणतात की मराठीत असलं तरी त्याला कमी समजू नका. जोपर्यंत ग्रंथाचा अर्थ अद्वैत आहे तोपर्यंत ते तत्त्वज्ञान खरंच आहे, भाषा कोणतीही असो. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निवळे अंतर्यामी. समर्थ म्हणतात मराठी सांगायला समजायला सोपं जातं,
आणि संस्कृत अद्वैत ग्रंथांमध्ये जे सांगितले तेच जर मराठीतून सांगितलं असेल तर आपल्यालाही जास्त समाधान मिळतं. पटकन आपण त्या मार्गावरती जातो. शेवटी ते कळणं पण महत्त्वाचं आहे ना. म्हणून तर याच करुणेपोटी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गीता मराठीमध्ये आणली, त्या काळच्या मराठीमध्ये. तसंच समर्थ म्हणतायत की आपल्याला समजेल अशीही मराठी भाषा आहे, केवळ मराठीत हे आहे म्हणून याला कमी समजू नका. आपल्याला हे ऐकल्यानंतर वाटेल, अरे बापरे, कमी कसं समजणं शक्य आहे, इतका अलौकिक ग्रंथ आहे. पण इथे समर्थांची नम्रता पहा, लीनता पहा आणि त्यांच्या ठिकाणी असलेली आपल्यासारख्यांबद्दलची तळमळ पहा. त्या तळमळीपोटीच ते पुढची ओवी सांगतात, ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाये, मूर्खासी हे कळे काये, मर्कटा नारिकेळ जैसे. माकडाला जशी नारळाची किंमत नाही, त्याप्रमाणे जो मूर्ख आहे त्याला या ग्रंथाची किंमत कळणार नाही. जे आत्मज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये आहे, म्हणजेच वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये वगैरे, तेच आत्मज्ञान इथं स्पष्टपणे मराठीत मांडलेलं आहे. आता असो हे बोलणे, अधिकार परत्वे घेणे, शिंपीमधील मुक्त उणे म्हणू नये. जेथे नेती नेती श्रुती, तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. परब्रह्म आदि अंती अनुर्वाच्य. अगदी तात्विक विषयाला स्पर्श केला समर्थांनी. अगदी मुद्द्याचं आणि तत्वाला धरून समर्थ बोलले. शेवटी जी परब्रह्मस्थिती आहे ती अनुर्वाच्य आहे, शब्दांच्या पलीकडची आहे. तिथं मग तुम्ही भाषेला अवास्तव महत्त्व देऊ नका. जे सांगितलं गेलेलं आहे ते मराठीत असो नाहीतर संस्कृतमध्ये असो, ज्याचा जो अधिकार आहे त्याचप्रमाणे तो ग्रहण करणार आहे. त्यामुळं मोती शिंपल्यांमध्ये तयार होतो असं म्हणून मोत्याला कमी समजू नये. शिंपला घाण असतो ना, मोती मौल्यवान आहे, पण शिंपल्यावरून मोत्याची परीक्षा करत नाहीत. मौल्यवान ते मौल्यवानच. तसं समर्थ म्हणतायत की आत्मस्वरूप शब्दांना नाहीतरी कळतच नाही, आपल्या इंद्रियांना ते अगोचरच आहे. त्यामुळं वेदांनीही तिथं खऱ्या अर्थानं हारच खाल्लेली आहे. वेद श्रुती नेती नेतीच म्हणतात. तसंच भाषेच्या बाबतीतही आहे. भाषा पण तिथं खऱ्या अर्थानं उपयोगी पडतच नाही. आपल्याला कळावं, आपल्याला समजावं इतपतच भाषेचं प्रयोजन आहे. समजून घेऊन आपल्याला बुद्धीच्या पलीकडंच जायचं आहे. मनामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की सद्गुरू सेवा करायची, साधनेला बसायचं. पण एवढं करून साधनेला प्रत्यक्ष बसल्यानंतर आपल्याला मनाच्या पलीकडंच जायचं आहे. इतपतच भाषेचं प्रयोजन आहे, इतपतच उपदेशाचं प्रयोजन आहे. त्यामुळं तुम्ही उपदेशाच्या शास्त्रामध्ये अडकू नका. उपदेश ज्या बाबतीत केलेला आहे त्या बाबतीत विचार करून त्या दिशेनं पावलं टाका, असा समर्थांनी आग्रह धरला. इथे हा देहांत निरूपण समास समाप्त होतो आणि 7वा दशकही समाप्त होतो. पुढे आता 8वा दशक आहे, मायोद्भव नावाचा. त्यातला पहिला समास आहे देवदर्शन. काय आहे मायोद्भव? देवदर्शनामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात? उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. परमपूज्य बेलसरे महाराज म्हणाले त्याप्रमाणे समर्थ इथं ग्रंथाचा शेवट आला म्हणून थांबले नाहीत. हे आपलं भाग्य आहे. पुढे आता जवळजवळ 12 दशक आहेत. उजळणीमध्ये आपण 8, 9 आणि 10 दशक पाहू आणि मग नेहमीप्रमाणे क्रमशः 11व्या दशकापासून निरूपण सुरू राहीलच. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.